धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही. भुजबळांची भूमिका स्पष्ट. मनोज जरांगेंना सुद्धा लगावला टोला. राज्यात बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा प्रचंड गाजत असून जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर आणखीन दबाव वाढला जात आहे. बीड जिल्ह्यातील आमदार खासदार हे बीडचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत आहेत. आणि विशेष म्हणजे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि नरेंद्र पाटील यांच्याकडून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. मात्र राष्ट्रवादीमध्ये मंत्रिपदाची संधी न मिळालेले ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नसल्याचं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. तसेच यावेळी नाव न घेता मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेवरून पलटवार केला आहे. छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. त्यावेळी मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाराज नसल्याचं सांगत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. नायगाव येथे त्यांची भेट झाली. त्यावेळी नायगाव येथील डेव्हलपमेंटबाबत माझी चर्चा झाली अशी माहिती त्यांनी दिली. मंत्रिपदाबाबत बोलताना देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कोणाचा बळी द्यावा असं माझ्या मनात येणं शक्य नाही. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले चौकशी करणार आणि दोषींवर कारवाई करणार. त्यामुळे याआधीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागत आहोत असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत कन्फर्म होणार नाही तोपर्यंत राजीनामा घेणं योग्य नाही. तेलगी प्रकरणात माझ्यावर आरोप झाला. माझा राजीनामा घेण्यात आला. त्यावेळी माझे उपमुख्यमंत्रीपद गेलं, परंतु CBI चौकशीत माझं नावसुद्धा आलं नाही असं उदाहरण भुजबळ यांनी दिलेलं आहे. किंवा बाहेर सुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ते पाहिल्यानंतर जे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. हे खून होतात माणसांचे, पण अशा निर्घृण पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही. आणि जे कोण दोषी असतील त्यांना फाशी द्या ना तुम्ही, ज्यांनी हे केलं त्यांना. कोण त्याला नाही म्हणतं, फाशीच द्या त्यांना. परंतु कारण नसताना कुणावर तरी अन्याय होता कामा नये एवढं सुद्धा मला वाटतं. बीड असेल, परभणी असेल, पुण्यात असेल असे मोर्चे निघत आहेत आणि विशेषतः जरांगे परत एकदा जातीची भाषा करतायत, घरात घुसून मारण्याची भाषा करतायत. या संदर्भात काय म्हणतात? हे बघा, हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय, हे काही बरोबर नाही. हे लोकशाही आहे, हे काय ठोकशाही नाही आहे. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल. तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. आणि जरांगेच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब 4-5 वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते. त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात. ते पाहून घेतील काय ते, त्याची एवढी काही काळजी करायची गरज नाही. ठीक आहे, असं आहे, पण मला सगळ्यांनाच विनंती करायचं की थोडंसं शांतपणे हे प्रकरण आपण घेतलं पाहिजे. खून झाला, अतिशय वाईट पद्धतीनं झाला. त्या सगळ्या खुनांना फाशीची सजा झाली पाहिजे, हे बरोबर. परंतु कायदा सुद्धा म्हणतो की एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला सजा होता कामा नये, एकाला सुद्धा अन्याय होता कामा नये, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि म्हणून बहुत्या चौकशी आता तुम्ही सांगितलं कुणीतरी की त्या SIT जी काही नेमली त्याच्यामध्ये एक कोणतरी ऑफिसर आहे, तो ऑफिसर त्यांचा तिकडच्या लोकांचा काही दोस्त आहे. तर ताबडतोब त्याला फडणवीसांनी ते मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं. पण असं काही जे असेल ते माहिती पूर्वच जा ना. शेवटी मंत्री काय बसलेले काय किंवा वरचे अधिकारी काय त्यांना सगळ्याच गोष्टी काय ताबडतोब माहिती असतात अशातलं बघणार. तुम्ही माहिती द्या. सुरुवातीपासून या प्रकरणात वाल्मिकी कराडचं सुरुवातीपासून नाव पकडा ना त्यांना, पकडा, चौकशी करा. आता पंकजा मुंडे पण या म्हणतायत की वाल्मिकी कराड हा धनंजय मुंडेंचा उल्वास आहे किंवा त्यांचा बरदस्त लाभल्यानेच तो मोठा झालाय. एकंदरीतच या प्रकरणात सुरुवातीपासून वाल्मिकी कराड हे केंद्रस्थानी राहिलेले आहे. वाल्मिकी कराडाला राजकीय बरदस्त मिळाल्याशिवाय मोठा झालेला नाही म्हणजे झाला आहे का? ठीक आहे, आता ते बघा, ते पोलीस चौकशी करतील. ते तू मोठ्या करण्यामध्ये काय कोणाचा हात आहे. आता माझ्याबरोबर अनेक माझे मित्र कार्यकर्ते वगैरे असतात. अनेक लोक फोटो काढतात, काय करतात आणि जवळ असतात कार्यकर्त्या. आता एखाद्या कार्यकर्त्याने बाहेर जर काय केलं नवीनच काय, तर याचा अर्थ मी त्याला सांगितलं असं नाही होत ना.
की तू असं कर म्हणून. काय करणार बरं, कार्यकर्ते काय त्याच्या डोक्यात काय चाललं हे आम्हाला काय कळत असतं का? आता सुद्धा काय येतात लोक, कुठे गेलो साहेब फोटो सेल्फी काढा सेल्फी. आता तो सेल्फी काढणारा तो कोण आहे, काय आहे, तो काय आपल्याला माहित असतो. किंवा हे कार्यकर्ते आपलं काम करतायत, आपलं काम करतात तर आपण त्यांना मान सन्मान देतो, पण बाहेर काय धंदे करतो ते आपल्याला काय माहिती असतं. मला कोणाची बाजू घ्यायची नाही आहे, फक्त चौकशी पूर्ण होऊ दे. असं आहे की शेवटी या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत, होम डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे काय, आणि इथे काय एक दोनच पोलीस काम करत नाही, अनेक पोलीस काम करत असतात. तुम्हाला पण कोणी वाटलं की बा या पोलिसाची तिथे नेमणूक झाली पाहिजे, त्या ऑफिसरची नेमणूक झाली पाहिजे, करा ना काय. आणि असाल जर काय कोणावर काय प्रेशर वगैरे आलं तर ते ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या कानावर जाणारच आहे. एवढं काही सोपं नाही. ही केस एवढी म्हणजे वाईट केस आहे, म्हटलं तर वाईट केस आहे की याच्यामध्ये कोणी पोलीस ऑफिसर सुद्धा रिस्क घेणार नाही, अशी ही केस आहे. ही अशा रीतीची हत्या ही पहिल्यांदाच झालेली आहे या राज्यामध्ये. त्याच्यामुळे कुणी पोलीस ऑफिसर सुद्धा काय मंत्री असेल आणि कोणी असेल तर त्याच्या दबावाला बळी पडेल असं मला वाटत नाही. तो माझा अनुभव आहे काही वर्षाचा, तो होम मिनिस्टर म्हणून मला असं वाटतं. आणि ते असं असला तर ते ताबडतोब वरती कळवतील की असं चाललंय. पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं गेलं होतं वाल्मिक कराड. अजय पालकमंत्रीपद वाल्मिक कराड यांना भाड्यानं दिलं गेलं होतं असं म्हटलं गेलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.